आमदार सुरेश दस आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बीडमध्ये आता पुन्हा एकदा एक लैंगिक शोषणाचं प्रकरण गाजत आहे. नेमकं या प्रकरणामध्ये काय सत्य आहे? तुम्ही जिल्हाध्यक्षांशी बात केली असेल, जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुखांशी काय सांगितलं त्यांनी? नाही, आम्ही SP साहेबांशी सातत्याने या बाबतीमध्ये बोलत आहोत. ज्या दिवशी ही घटना घडली, प्रत्येकच वेळी माध्यमासमोर येऊन बोलणं हे काही त्या ठिकाणी उचित नाही. म्हणून मी जो आहे ते स्वतः SP साहेब, त्याच्यानंतर ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट झालेली आहे, तिथल्या PIशी आणि जे पाठीमागं पथक लावले होते त्यांच्याशी काही जणांशी बोलणं झालं आणि त्या प्रकरणातले 2 आरोपी जे आहेत ते आता अरेस्ट केलेले आहेत. आता अरेस्ट केलेले जे आरोपी आहेत त्यांची कसून चौकशी व्हावी आणि यातलं सत्य बाहेर काढावं आणि आमचे SP जे आहेत ते इम्पार्शियल त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती आहे. 100% यातलं सत्य जे आहे ते बाहेर येईल आणि त्या लोकांच्यावरती कारवाई होईल. आमदार क्षीरसागर यांच्या जवळच्या व्यक्ती आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. मला वाटत नाही असं तथ्य हे प्रत्येक वेळी काय होतं आहे की कुठली काही घटना झाली की लगेच पटकन तर त्या विजय पवारांचे सर्वच पक्षाच्या लोकांबरोबर फोटो आहेत, अनेक लोकांबरोबर फोटो आहेत. एकही पक्ष मला वाटतं बीड जिल्ह्यातला शिल्लक नाही, सगळ्या पक्षाबरोबर फोटो आहेत. मग आता सगळ्या ज्यांच्याबरोबर फोटो आहेत ते सगळे जबाबदार करतात. धनंजय मुंडेंना प्रेस घेतली, त्यांना प्रेसमधनं म्हटलं की हे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा, कॉल डिटेल्स चेक करा. 100% चौकशी तर झालीच पाहिजे ना. चौकशी होते ना. आता जे हे आरोपी 2 आरोपींची नावं घेतलेली आहेत, दोन्ही आरोपी अटक आहे आणि मी म्हणलं ना SP त्यातलं सत्य बाहेर काढतील. रायवली काढण्याचा प्रयत्न वाटतोय तुम्हाला धनंजय मुंडेंकडून रायवली काढण्याचा? कारण संदीप क्षीरसागरांना आणि तुम्हीच खास करून विषय जो सभागृहात लावून धरला होता काही महिन्यांपूर्वी. नाही, त्या विषयाचं आणि ह्या विषयाचं असं जोडू नये. ते त्यांचं मत आहे की बाबा संदीप क्षीरसागरांच्या बाबतीमधले कॉल डिटेल चेक करा, हे करा. ठीक आहे ना, त्यांची जी डिमांड असेल त्यांनी मांडावी. पण माझं मत आहे की बाबा जे आरोपी आहेत 2 आरोपी आणि त्यातला एक जो व्यक्ती आहे त्यांचे फोटो संदीप क्षीरसागरांबरोबर विविध लोकांच्या बरोबर आहेत, सगळ्या पक्षांच्या लोकांबरोबर आहेत. मग एकटं संदीप क्षीरसागरांनाच त्याच्यामध्ये कसं काय हे करतायत? आणि ते लोकशाहीमध्ये त्यांना पण अधिकार आहे. तुम्ही करा काय मागणी करायची ती, कॉल डिटेल चेक करा, हे करा तर करा. परंतु मला असं वाटतं की लगेच एखाद्या आमदाराला सुद्धा जबाबदार पकडावा असं माझं मत नाही. वाल्मिक कराड प्रकरणातला जो तपास आहे तो योग्य दिशेने चाललाय का? तुम्ही समाधानी आहात का? नाही, आता काय त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता तपासाचा काय संबंध? आता जे आहे, आता पुढचं काम आमचं हे आहे की आता ह्या लोकांना आता त्यांनी जे अर्ज वगैरे दिलेले आहेत पुढच्या 7 तारखेला कोर्टाने डेट दिलेली आहे निकालाच्या संदर्भातली. आता त्यांची जी आहे त्यांना कळतं आहे की आपण ह्यातनं सुटत नाही. आता पुढच्या 5 वर्षाच्या तयाऱ्या चालू झालेल्या आहेत त्यांच्या की 5 वर्षाच्या आतमध्ये जर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटमुळं ही आपली सुटका तरी होईल, अशा पद्धतीचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे. म्हणून आता ह्याच्यामध्ये आमचं सर्वांचं लक्ष जे आहे ते आम्ही धनंजय देशमुख कुटुंबीय त्याच्यामधले सर्व वकील मंडळी, मी प्रत्येकाचं नाव काय इथं घेणं उचित नाही, आम्ही सर्व मिळून हे लोक यांच्यावरती कारवाई कशी होईल आणि यांना फाशीची शिक्षा कशी होईल या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा करू. मधल्या काळामध्ये एक प्रामुख्यानं मागणी समोर येत होती देशमुख कुटुंबाकडून की ही मंडळी जी आहे जी बीडच्या जेलमध्ये त्यांना येरवड्याला हलवा. त्या संदर्भात काही पुढं घडलं का? काही निर्णय सरकारने घेतला? नाही, ते आम्ही मुख्यमंत्र्यांकडं ती सुद्धा मागणी केलेली आहे. त्यांचं मागणं बरोबर आहे की हे सर्वच्या सर्व आरोपी एकाच ठिकाणी का ठेवताय? तुम्ही बाहेर इकडं तिकडं 2 इकडं 2 तिकडं 2 इकडं आणि आलेत काही त्याला जबाबदार आहेत. म्हणजे ह्या जेल प्रशासनातले जुने काही अधिकारी लोक आहेत, त्यांनी पण मेहरबानी दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडे नावं दिली त्यांची? हो, 100% मुख्यमंत्र्यांशी आम्ही त्या बाबतीत बोलू.
कृष्णा आंधळेचं काय झालं, पुढं काय कळलं? नाही, अजून अरेस्ट त्या ठिकाणी झालेली नाही. आमची इच्छा आहे की त्याला लवकरात लवकर अटक व्हावी, परंतु त्याला अटक झालेली नाही अद्याप. आणि ती मला वाटतं धनंजयनी पण देशमुखांनी पण डिमांड केलेली, तशी आमची डिमांड आहे. आणि सातत्यानं आम्ही धनंजय देशमुख, त्याचे कुटुंबीय या सगळ्यांशी मी सतत संपर्कात असतो. आणि त्याप्रमाणे आम्ही त्या केसच्या बाबतीमध्ये आता त्याच्यामधले 100पेक्षा जास्त साक्षीदार वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांना टिकून ठेवणं, त्या सगळ्यांचं मनोबल वाढवणं आणि ह्या केसच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती या केसचा, कारण चार्जशीट जे आहे ते 86 दिवसामध्ये शासनाने दाखल केलेलं आहे, तर त्या पद्धतीने कारवाई व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण हँडल करतायत, मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं? 100% मुख्यमंत्र्यांचं या बाबतीमध्ये लक्ष आहे. जे जे आम्ही डिमांड केलेले आहेत ह्या बाबतीतल्या सगळ्या डिमांड मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहे. मग ती सरकारी वकिलाची असो, मोक्याची असो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कारवाई कशा पद्धतीने केली पाहिजे, या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. त्याच्यामुळं आता पुढचं काम जे आहे ते उज्ज्वल निकम साहेब आणि त्यांचे सहकारी वकील आणि ह्यातले साक्षीदार, फिर्यादी हे सगळ्यांनी ॲट अ टाईम व्यवस्थित राहून पुढच्या काही कालावधीमध्ये त्याचा रिझल्ट आणणं हे आमचं काम आहे. शेवटचा प्रश्न आहे, DPDCच्या चौकशी संदर्भात तुम्ही जो काही तक्रार केली होती त्याचं पुढं काय झालं, त्या संदर्भात काही तुमच्याकडे अपडेट आले का? अजून मला त्याच्या संदर्भातलं पत्र नाही. आम्ही अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडं येणारी जी DPCची मीटिंग आहे त्यावेळेस बोलू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. DPDC संदर्भामध्ये जी काही तक्रार केली होती त्या संदर्भातली अद्याप तरी पत्र माझ्याकडे आलेलं नाही आहे, त्यामुळं पुढची जी DPDCची मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये या भ्रष्टाचारासंदर्भात आपण आवाज उठवू अशा पद्धतीची माहिती सुरेश दास यांना दिली. कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुरावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.